आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती एआयच्या वापरामध्ये डेटा सुरक्षेचे आव्हान, पैसे खर्च करण्यासाठी परिषद घेतल्याचा विरोधकांचा थेट मोदींवरती आरोप। कलिंगडाची वाहतूक ठप्प, होळीच्या पार्श्वभूमीवरती महाल वाहतूकदार सुट्टीवरती, स्थानिक एजंटांनी दर पाडले। उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज, मार्च महिना सुसह्य राहण्याची शक्यता अधिक। केळीच्या दरामध्ये खानदेशामध्ये प्रचंड घसरण, केळी दर क्विंटलला जाते 1600 ते 1800, 400 रुपयांनी दर कोसळल्याची माहिती। गायी दगावण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट, हिवरे बाजार, दैठणे, गुंजाळमध्ये आजाराचा प्रसार, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आव्हान। वीज अनुदान बंद झाल्याने फ्लोरिकल्चर पार्क अडचणीमध्ये, निर्यातक्षम फूल उत्पादनासाठी प्रसिद्ध तळेगाव। अर्थसंकल्पात कर्जमाफी धूसर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधानसभेमध्ये माहिती, केवळ काही लोकांनाच कर्जमाफी। राज्यात कापूस खरेदी 15 मार्च पर्यंत, अजून कापूस खरेदीचे दिवस वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा। मका हमीभाव खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ, खरेदी उद्दिष्टामध्ये केवळ 50,000 टनांची वाढ, ऑनलाईन पीक नोंदणीची अट कायम। बाजारात हळद दर स्थिर राहण्याचा अंदाज, हळदीला मिळतोय विक्रमी 13,500 रुपये क्विंटल भाव। उडदासाठी 600 रुपये बोनस, मोहरीसाठी भावांतर योजना, मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांवरती आनंदाचं संकट। मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार, उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा तापमानामध्ये मोठी वाढ शक्य झाल्याची माहिती। धरणग्रस्त शेतकऱ्यांची इंचभर जमीनही जाऊ देणार नाही, उजनी प्रकल्पबाधितांना आमदार सदाभाऊ खोत यांचं आश्वासन। सांगोल्याच्या माळरानावरती बहरले स्ट्रॉबेरी पीक, एकतपूरच्या महिला शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग, त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा स्ट्रॉबेरी पिकणार। विदर्भात उभारणार वनौषधी हब, शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावे, प्रतापराव जाधव यांचं स्पष्टीकरण, विदर्भामध्ये वनौषधी सुरू। हळद प्रक्रिया उद्योगामध्ये मराठवाडा आघाडीवरती जाईल, डॉक्टर शेळके स्मार्ट प्रकल्पांतर्गत विभागीय खरेदीदार विक्रेता मेळावा अखेर सुरू। कापूस खरेदीला 15 मार्च पर्यंत मुदतवाढ, हरभरा खरेदीतही उद्यापासून सुरू होणार, शेतकऱ्यांना याचा होणार प्रचंड असा मोठा फायदा, शेतकरी आनंदित। राज्यात दररोज 1369 लोकांना श्वान चावतात, मुंबईत वर्षभरात 1.28 लाख घटना, राज्यात 6 वर्षात तब्बल 30 लाखाहून नागरिकांना श्वानदंश। अजित पवारांचे विमान क्रॅश होण्याआधी झाडाला धडकले, FBI च्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर, पायलट जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती। इराणवरती अमेरिका इस्रायलचा हल्ला, इराणचेही 8 देशांवरती प्रतिहल्ले, जग युद्धाच्या उंबरठ्यावरती, अण्वस्त्र निर्मितीवरून पडली ठिणगी, आता काय होणार याकडे लक्ष। कंत्राटी असले तरी ती आई आधी, रजा हक्कावर कोर्टाचे शिक्कामोर्तब, 6 आठवड्यांच्या आत डॉक्टर महिलेला प्रसूती लाभ देण्याचे थेट दिले आहेत निर्देश। सणासुदीच्या महिन्यात रेशनमधून निकृष्ट ज्वारी, किडे लागलेले धान्य गरिबांनी खावे कसे, निवेदन देऊन देखील वाटप सुरूच असल्याने अधिकाऱ्यांना घेराव घाला। एसटी प्रवास सवलतीच्या नव्या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी, सरकारचा केलाय जाहीर निषेध। शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी आमदार सौ महाले विधानसभेमध्ये आक्रमक, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पीक
विमा यासाठी महाले झाल्या आक्रमक.